नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत एका अशा विषयावर जो प्रत्येकाच्या आयुष्यात खूप महत्त्वाचा आहे. तुम्हाला कधी असं वाटलं का की उत्तर माहीत आहे पण बोलायची हिंमत होत नाही? मुलाखतीला जाताना आतून थरथर होते, कुणासमोर स्वतःला सिद्ध करायचं आहे पण आत्मविश्वासच नाही? तर मित्रांनो, तुम्ही एकटे नाही आहात. हे जवळजवळ प्रत्येकाला होतं. पण आज मी तुम्हाला सांगणार आहे 5 असे सोपे नियम जे तुम्ही आजपासूनच सुरू करू शकता आणि हळूहळू तुमचा आत्मविश्वास इतका वाढेल की तुम्हीच थक्क व्हाल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण 5वा नियम सगळ्यात महत्त्वाचा आहे. चला सुरू करूया. नियम 1, स्वतःशी चांगलं बोला. मित्रांनो, एक प्रश्न विचारतो, तुम्ही दिवसातून स्वतःशी किती वेळा बोलता? आणि त्यात काय असतं? बहुतेक लोकांचं उत्तर असतं, मला जमत नाही, मी कमकुवत आहे, माझ्याने हे होणार नाही. हे ऐकून वाटतं की अरे, हे शत्रू बोलतायत का? नाही, हे आपणच स्वतःशी बोलत असतो. मित्रांनो, आपला मेंदू एक यंत्रासारखा असतो. तुम्ही त्याला जे इनपुट द्याल तोच आउटपुट देतो. जर तुम्ही रोज म्हणालात की मला जमत नाही, तर मेंदू ते खरं मानतो आणि शक्यताच बंद करतो. पण जर तुम्ही म्हणालात की मी करू शकतो, मला जमेल, तर मेंदू त्यासाठी रस्ता शोधायला लागतो. हे करा उद्यापासून. रोज सकाळी उठल्यावर आरशासमोर उभे राहा, स्वतःच्या डोळ्यात बघा आणि म्हणा, मी सक्षम आहे, मी यशस्वी होणार आहे, आजचा दिवस माझा आहे. पहिल्या दिवशी विचित्र वाटेल, कदाचित हसूही येईल, पण 7 दिवस सलग करा आणि बघा आतून काय बदल होतो. लक्षात ठेवा, जग तुमच्याशी कसं बोलतं ते महत्त्वाचं नाही, तुम्ही स्वतःशी कसं बोलता तेच तुमचं आयुष्य घडवतं. नियम 2, छोट्या गोष्टींमध्ये यश मिळवा. मित्रांनो, आत्मविश्वास म्हणजे एकदम मोठी उडी मारणं नाही. आत्मविश्वास म्हणजे रोज एक छोटी पायरी चढणं. उदाहरण सांगतो, समजा तुम्हाला लोकांसमोर बोलायची भीती आहे, तर लगेच 500 लोकांसमोर जाऊन भाषण देणं शक्य नाही. पण आज एका अनोळखी व्यक्तीला नमस्कार करा, उद्या दुकानदाराशी थोडं बोला, परवा ऑफिसमध्ये एक सूचना द्या, त्यानंतर मित्रांच्या ग्रुपमध्ये एखादी गोष्ट सांगा. हे छोटे छोटे विजय तुमच्या आत्मविश्वासाला विटेसारखे जोडत जातात आणि एक दिवस एक मजबूत भिंत तयार होते जी कुणीही पाडू शकत नाही. शास्त्रज्ञ सांगतात की जेव्हा आपण एखादी गोष्ट यशस्वीरित्या करतो तेव्हा मेंदूत डोपामिन सुटतो. हा एक आनंदाचा संदेश असतो की अरे वा, मला जमलं, आणि हा आनंद तुम्हाला पुन्हा प्रयत्न करायला प्रेरित करतो. म्हणून आजपासूनच ठरवा, रोज एक छोटी गोष्ट करायची जी थोडी कठीण वाटते, फक्त एक. नियम 3, चुकांना शिक्षक माना, शत्रू नाही. मित्रांनो, एक सांगा, तुम्ही कधी चूक केल्यावर स्वतःला खूप रागावलात का? मी किती मूर्ख आहे, मला काहीच जमत नाही, मी नालायक आहे. हे जर करत असाल तर थांबा, कारण हे तुमच्या आत्मविश्वासाचा सगळ्यात मोठा शत्रू आहे. थॉमस एडिसन, ज्यांनी विजेचा दिवा शोधला, त्यांनी तब्बल 1000 वेळा प्रयोग केले आणि प्रत्येक वेळी अपयश आलं. कुणी विचारलं की 1000 वेळा अपयशी झालात, कसं वाटतं? एडिसन म्हणाले की मी अपयशी नाही झालो, मला फक्त 1000 मार्ग सापडले जे काम करत नाहीत. हे ऐका, चूक म्हणजे अपयश नाही, चूक म्हणजे शिकण्याची संधी आहे. प्रत्येक चुकीनंतर स्वतःला विचारा की या चुकीतून मी काय शिकलो आणि पुढच्या वेळी मी काय वेगळं करेन. बस हा एक बदल तुमचा पूर्ण दृष्टिकोन बदलेल. जे लोक चुकांना शत्रू मानतात ते थांबतात आणि जे लोक चुकांना शिक्षक मानतात ते उडतात. तुम्ही कोणते व्हायचे हे तुम्हीच ठरवा. नियम 4, तुलना सोडा, स्वतःशी स्पर्धा करा. मित्रांनो, आत्मविश्वास कमी करण्याचं सगळ्यात मोठं कारण एकच आहे आणि ते म्हणजे दुसऱ्यांशी तुलना. तो किती पुढे गेला, ती किती यशस्वी आहे, माझ्यासारखे नशीब कुणाचेच नाही, हे विचार मनात आले की आत्मविश्वास क्षणात गळून पडतो. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही त्याची हायलाईट रील बघत आहात, त्याच्या मागे किती संघर्ष आहे ते दिसत नाही. त्याने किती रात्री जागून काम केलं, किती अपयश सहन केलं, ते इंस्टाग्रामवर येत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक फूल वेगळ्या वेळी फुलतं. गुलाब कमळाशी स्पर्धा करत नाही, आंब्याचा झाड केळ्याशी तुलना करत नाही. प्रत्येकाचा वेळ वेगळा असतो आणि प्रत्येकाचा रस्ता वेगळा असतो. म्हणून आजपासून हा एकच प्रश्न विचारा स्वतःला की आजचा मी कालच्यापेक्षा चांगला आहे का? जर हो, तर तुम्ही जिंकत आहात. जर नाही, तर उद्या थोडं जास्त प्रयत्न करा. हीच खरी स्पर्धा
आणि हाच खरा आत्मविश्वास. नियम 5, भीती असली तरी धाडस करा. मित्रांनो, शेवटचा नियम आणि हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. एक प्रश्न, आत्मविश्वास म्हणजे काय? बरेच लोक म्हणतात की म्हणजे भीती नसणं. पण मित्रांनो, हे चुकीचं आहे. जगातील सगळ्यात धाडसी लोकांनाही भीती वाटते. सैनिकाला युद्धभूमीवर भीती वाटते, उद्योजकाला नवीन व्यवसाय सुरू करताना भीती वाटते, वक्त्याला मंचावर जाताना भीती वाटते. फरक एकच असतो, सामान्य माणूस भीतीमुळे थांबतो आणि असामान्य माणूस भीती असूनही पुढे जातो. आत्मविश्वास म्हणजे मला भीती वाटतेय तरीही मी करतो. हे करून बघा. पुढच्या वेळी जेव्हा एखादी गोष्ट करायची भीती वाटेल तेव्हा मनात म्हणा की मला भीती वाटतेय आणि तरीही मी करणार आहे. आणि करा. परिणाम काहीही असो, कारण त्या एका क्षणात तुम्ही स्वतःला सिद्ध करता. स्वतःलाच सांगता की मी हरलो नाही, आणि हाच क्षण तुमचा आत्मविश्वास कायमचा बदलतो. तर मित्रांनो, हे होते 5 सोपे नियम जे तुमचा आत्मविश्वास वाढवतील. स्वतःशी चांगलं बोला, छोट्या गोष्टींमध्ये यश मिळवा, चुकांना शिक्षक माना, स्वतःशीच स्पर्धा करा आणि भीती असली तरी धाडस करा. हे नियम वाचणं सोपं आहे, पण आचरणात आणणं हेच खरं काम आहे. आजपासूनच एक नियम निवडा आणि सुरुवात करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कारण हे कुणाच्या तरी आयुष्यात खरा बदल घडवू शकतं. कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कोणता नियम सगळ्यात जास्त आवडला. आणि असेच मोटिवेशनल व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.